नमस्कार, मी अक्षय भारती, निर्भय पत्रकार या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आत्ता मी आलोय प्रभाग क्रमांक 13 मध्ये. आपल्यासोबत असे व्यक्तिमत्व आहे जे गेल्या 3 वेळा नगरसेवक होते. सर्वात आधी त्यांचं नाव आणि त्यांचा परिसर जाणून घेऊ. नमस्कार. मी शशिकिरण गवळी. सध्या प्रभाग 13 या गटातून मी निवडणूक लढवित आहे. गेली 15 वर्ष या भागातील नागरिकांनी माझ्यावर प्रेम केलं आणि त्यामुळे मी 3 वेळेला महापालिकेमध्ये यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली. आता महापालिकेची निवडणूक मी का लढवतोय? तर गेल्या अनेक वर्षापासून राहिलेले ज्वलंत प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये यत्किंचितही सुधारणा झालेली नाही आणि म्हणून हे प्रश्न घेऊन मी जनतेपुढे आता जात आहे. तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा नगरसेवक झाले त्यावेळेस काय प्रभागात परिस्थिती होती, आत्ता काय आहे? सुरुवातीला जेव्हा मी 1997 पासून जी निवडणूक करतोय, सुरुवातीच्या निवडणुकीमध्ये सेक्टर 22 असेल, सेक्टर 21चा भाग असेल, त्याच्यामध्ये खूप काही प्रश्न होते. नागरिकांच्या जीवनाशी निगडीत स्वच्छतेचा प्रश्न होता, नागरी सुविधेचा प्रश्न होता, लाईट पाणी या संदर्भातल्या प्रश्न होत्या, रस्त्याचा प्रश्न होता, शिक्षणाचा प्रश्न होता. या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालून त्या सुविधा त्या परिसरामध्ये निर्माण करून त्यांना तो लाभ देण्याचा प्रयत्न मी गेल्या अनेक वर्षापासून केलेला आहे. आता तुम्ही प्रचारात फिरताय. जनतेने तुम्हाला काय काय समस्या सांगितल्या ज्या आता जिवंत आहेत? हो, जनतेने सांगितलेलं आहे. मी जेव्हा यमुनानगर भागामध्ये फिरत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं काही ठिकाणी पाण्याची खूप मोठी समस्या आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे. त्याच्याबरोबर आणखीन नागरिकांच्या निगडीत अशा काही ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, ते समजून घेण्याचा प्रयत्न करून पुढील काळामध्ये हे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न निश्चित करणार आहे. जनतेने तुम्हाला का निवडून दिले पाहिजे? मी गेली महापालिकेमध्ये 15 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि महापालिकेचा कायदा, BPMC ऍक्ट, त्याच्यानंतर शासनाचे नियम, या नियमाची ओळख अगोदर असणं खूप गरजेचं असतं निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला. आणि ह्या नियमाच्या अंतर्गत सगळी महापालिकेचे कामं होत असतात आणि ते नियम पूर्णपणे मला माहीत आहेत. त्या नियमाच्याच आधारे या ठिकाणी नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने मी करणार आहे. मी ज्येष्ठ आहे, मला सगळं माहीत आहे, कशा पद्धतीनं काम करायचं, प्रशासनाकडून कसं काम करून घ्यायचं याची मला निश्चितपणे जाण आहे. त्यानुसार महापालिकेमध्ये गेल्यानंतर लोकांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये निश्चित आवाज उठवणार आहे. आता जनतेचा कौल तुमच्याकडे आहे का? निश्चित. मी जेव्हा आता प्रचारामध्ये फिरतोय, जेव्हा माझी भूमिकाच लोकांना समजावून सांगतोय, लोक अगदी उत्स्फूर्तपणे स्वागत करतात. त्यांना गेल्या 15 वर्षाचा काळ माझा त्यांच्या समोर आहे, माझे व्यक्तिमत्व त्यांच्या समोर आहे. मी या परिसरामध्ये जे प्रबोधनाचं काम केलेलं आहे, लहान मुलांना शिक्षण देण्याचं जे काम केलेलं आहे, महापालिकेच्या विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर या ठिकाणी मांडल्यानंतर उत्स्फूर्तपणे त्याने प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे. मग सेक्टर 21 यमुनानगरचा भाग असेल, सेक्टर 22 ओटा स्कीम परिसरातला भाग असेल, या सगळ्या भागामधील मतदारामध्ये अगदी उत्साह आहे. मतदारांनी माझी निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेऊन स्वतःच निवडणूक करतायत, अशा प्रकारचं वातावरण सध्या या प्रभाग क्रमांक 13 मध्ये आहे. मागील पंचवार्षिक मध्ये काही कामं झालेत का नाही? मागील पंचवार्षिक काळाचा जर विचार केला, ठोस असा कुठलाही कार्यक्रम या ठिकाणी राबवला गेला नाहीये. ठोस अशी योजना नागरिकांपर्यंत कोणीही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. मग ते लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न असेल, टॅक्स संदर्भामध्ये असेल, विजेचा प्रश्न असेल, अशा अनेक प्रश्न आहेत या ठिकाणी जे आता तसेच माझ्यासमोर दिसत आहेत. तर गेल्या पंचवार्षिक मध्ये नगरसेवकांनी काही काम केलं नाही जास्त? आता हे मला तुम्ही विचारण्यापेक्षा जनतेला विचारलं पाहिजे की मागच्या लोकांनी तू काय काम केलेलं आहे का? काम केलेलं असतं तर ते चित्र समोर आलं असतं. आता प्रचार करताय तुम्ही, तुमच्या समोर चित्र आलं असेल. म्हणूनच सांगतोय मी, लोकांनी अगदी उत्स्फूर्तपणे
अनुभवीच माणूस आपल्याला पाहिजे, त्यांच्याकडूनच कामं होऊ शकतात, अशा प्रकारची भावना मतदारांची झालेली आहे. निवडून आल्यानंतर तुमचं विजन काय असणार आहे? निवडून आल्यानंतर माझं विजन असणार आहे, या प्रभागातील महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे. आता महिला सुरक्षित नाहीत का? त्याच्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. गुंडगिरी होती या ठिकाणी, भयमुक्त वातावरण मला करायचं आहे या ठिकाणी. प्रभागामध्ये जो बोकाळलेला या ठिकाणी जे आहे वातावरण, त्या वातावरणामध्ये मला पूर्णपणे लक्ष घालून भयमुक्त वातावरण प्रभागाचं राहिलं पाहिजे, अशा पद्धतीचं मला काम करावं लागणार आहे भविष्यामध्ये. बाकीचे जे काही आणखीन योजना आहेत, जे शासन स्तरावर प्रलंबित प्रश्न आहेत, त्या प्रश्नामध्ये लक्ष घालून त्या ठिकाणी त्या नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देणार आहे. जनतेचा कौल तुमच्या बाजूने आहे का आता? जनतेचा कौल निश्चितपणाने माझ्याच बाजूने आहे. या प्रभागातील तमाम कार्यकर्त्यांनी, मतदारांनी ही निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे. स्वतःच उमेदवार आहेत अशा प्रकारचं ते स्वतः प्रचार करतायत आणि या ठिकाणची निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारची निवडणूक होणार आहे आणि त्याची प्रचिती तुम्हाला 16 तारखेला मतदानात जेव्हा मोजणी होईल त्यामुळे निश्चितपणाने हे चित्र बाहेर येईल.